नमस्कार. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा परमपवित्र दिवस. श्रावणामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औशाच्या अद्वैत धर्मप्रसारक पीठ असणाऱ्या नाथ संस्थानच्या नाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक विशेष आणि एक आगळा वेगळा सोहळा संपन्न होतो. त्या संदर्भातील हा विशेष असा वृत्तांत. श्रीनाथ संस्थान औसा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहून हजारो भाविक भक्त कृतकृत्य झाले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा. नाथ संस्थानाच्या मंदिरात स्वयंभू पांडुरंगाची पुरातन मूर्ती आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर अतिशय पवित्र आहे. पांडुरंगाच्या मूर्तीस दररोज दुग्धाभिषेक जलाभिषेक केला जातो. भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. आज गोकुळाष्टमी असल्यामुळे नाथ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गोकुळाष्टमी उत्सव पाहण्यासाठी लांबून लांबून भाविक भक्त औशात आले होते. हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज औसेकर व त्यांच्या पत्नीने श्रींच्या मूर्तीसमोर आकर्षक नयनरम्य सजावट केली होती. ही सजावट व आरास डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. पांडुरंग श्रीकृष्णाची पूजा अर्चा झाल्यानंतर सद्गुरू हरिभक्तपरायण गुरुबाबा महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज, श्रीरंग महाराज व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज औसेकर यांनी चक्री भजनाची सेवा पांडुरंग व श्रीकृष्णास अर्पण केली. अत्यंत तल्लीन होऊन त्यांनी केलेला चक्री भजन हजारो भाविकांनी याची देही याची डोळा पाहिले. हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज व त्यांचा छोटा मुलगा यांनी दमडीवर थाप मारीत ज्ञानराज महाराजांच्या चक्री भजनास साथ दिली. परायण ज्ञानराज महाराज औसेकर यांचं या ठिकाणी सुंदर असं चक्री भजनाचं नृत्य, अगदी सुंदर मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. तसेच नमन पण करत आहेत महाराज. त्याच्यानंतर श्रीरंग महाराज औसेकर यांचं पण या ठिकाणी दिंडीवरती अगदी नृत्य अगदी मनमोहक असं चालू आहे. तसेच गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नातू या ठिकाणी विशेष करून श्रीकृष्ण वेशामध्ये ते पण नृत्य या ठिकाणी आपण सादर करत आहेत. आणि सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी खूप अगदी भरभरून असा आनंद मिळत आहे.
महाराज